दिंडोरी तालुक्यातील मुळाणे येथे डोंगऱ्या देव उत्सवास सुरुवात झाली आहे। पारंपरिक पद्धतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय। आदिवासी म्हटलं की अतिशय भोळा, भाबडा, प्रामाणिक, दैववादी, भित्रा, निसर्ग पूजक ही त्याची ओळख। शहरातून मुळाणा गाव हे दिंडोरी तालुक्यामध्ये आणि आमचं हे आडल्यावडल्या पूर्वजन्मापासून हे आम्ही कार्यक्रम डोंगरे देवाचा साजरा करत असतो। आणि जसं श्रीकृष्णाचा गोवर्धन आहे तसं आमचं हे सुद्धा गोवर्धनासारखंच हे आहे। आणि आम्ही इथून मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमाच्या दिवशी शेवटच्या दिवशी आम्ही नंतर वर पर्वतावरती जातो आणि तिथे आमची एक लहानशी अशीच एक गुहे असते। त्या गुहेमध्ये दर्शन करताना तिथं देव स्थापले राहतो आणि तिथं दर्शन घेऊन आणि पौर्णिमाच्या दिवशी खाली उतरून आणि आम्ही आमच्या देवांची सगळी पूजा करून आणि आमची समाप्ती करतो आणि सुख सहाय्य मागतो। आदिवासींची वस्ती प्रामुख्याने अति दुर्गम भागामध्ये, डोंगर वस्त्यामध्ये, जंगलामध्ये। त्यांचा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती किंवा मजुरी। गायी गुरे चारण्यासाठी सतत डोंगर दऱ्यामध्ये त्यांची भटकंती। जंगलात वास्तव्य असलेल्या देवी देवतांकडून पिकांना हिंस्र पशूंपासून कोणत्याही प्रकारची इजा नुकसान होऊ नये यासाठी लक्ष्मीला डोंगऱ्या देवापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने आमचे आदिवासी डोंगर देवाची आराधना आणि व्रत करतात। तालुक्यामधलं हे मुळाणे गावामध्ये डोंगरदेव कार्यक्रम हा चालू आहे। आणि या ठिकाणी रोज संध्याकाळचे मावल्या सारा दिवस उपास धरतात आणि संध्याकाळी त्यांना बाजरीची भाकर आणि उडदाची डाळ दिले जाते उपास सोडायला। एक टाइम जेवण दिले जाते संध्याकाळचा पथक उपास सोडायला आणि सारा दिवस उपास राहतो। आणि या ठिकाणी पंचकृषीमधून भरपूर असे येतात आदिवासी बांधव आणि या ठिकाणी संध्याकाळचं नाच होतो आणि कार्यक्रम होतो संध्याकाळचा या ठिकाणी। आणि सर्वात म्हणजे आदिवासी बांधव या अख्ख्या तालुक्यामधून कळवण, चांदवड, दिंडोरी या अशा परिसरामधून आदिवासी बांधव येतात आणि हा आदिवासी हा निसर्गपूजक म्हणून ओळखलं जातं। आणि हा आदिवासी म्हणजे सूर्य, चंद्र, वायू, अग्नी हा पंचमहातत्व भूतांची पूजा करणारा हा आदिवासी म्हणून ओळखलं जातं। आणि या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी जाऊन बरकता मागली जाते आणि बरकता आणल्यानंतर शेज म्हणतो आपण, ती शेज आणतो आणि सर्वांना ते शेवटच्या दिवशी दिले जाते बरकता म्हणून प्रत्येकाच्या घरी ती जाते आणि त्याला म्हणतो आपण बरकता प्रत्येकाला मिळते आणि शेतीबाडीमध्ये यश मिळो, पांढरीला यश मिळो, सुख शांती मिळो असा आम्हाला डोंगरदेवाचा हे कार्यक्रम आम्ही पूर्वीपासून हा चालू आहे आणि हा कार्यक्रम चालू ठेवू। आणि शेवटच्या दिवशी परपुनवाच्या दिवशी आणि गडाला जातो आणि गडाला दहीहंडी म्हणून चढवले जाते आणि दहीहंडी चढवल्यानंतर धान्यवर येतो आणि त्या दिवशी कार्यक्रमाची समाप्ती करतो। वंश परंपरेनुसार आजही सुशिक्षित आदिवासी युवक देखील हे व्रत अत्यंत निष्ठेने आणि मनोभावीपणाने करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक।